Dear student, in today's lecture we are going to discuss a very important subtopic of ionic equilibrium, that is Ostwald dilution law. हा जो लॉ आहे तो बोर्डच्या एक्झाममध्ये म्हणजे 12वीच्या बोर्डच्या एक्झाममध्ये हा 3 मार्कासाठी एकतर याचं डेरिवेशन विचारतात, एक्सप्रेशन म्हणतो आपण त्याला किंवा डेरिवेशन. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन डेरिवेशनबद्दल येते. वीक ॲसिड वीक बेसचं डेरिवेशन लिहा म्हणेल, और 3 मार्कासाठी याच्यावर एखादा प्रॉब्लेम येईल. हे नक्की येणारा क्वेश्चन ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ बोर्डच्या एक्झाममध्ये. ठीक, आता हा समजण्यासाठी मी फक्त 2-4 मिनटं जरा बेसिक गोष्टी घेतो याच्या रिलेटेड. ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ कुठून आला, तर हा लॉ अरिनस कन्सेप्ट माहीत आहे तुम्हाला. अरिनियस concept of acid base, concept of acid base. ठीक आहे, ठीक आहे. या कन्सेप्टचं हे एक क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट आहे, क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट आहे, अस्पेक्ट गिवन बाय ओस्टवॉल्ड. आता या ओस्टवॉल्ड जे आहे हे ओस्टवॉल्ड हे सायंटिस्ट आहे. यांनी हे रिलेशन द्यायचा प्रयत्न केला आणि याच्यात त्यांनी काय सांगितलं, याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन DOD ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, अँड व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. या 2 गोष्टीचं रिलेशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, किती एक्सटेंडपर्यंत वीक इलेक्ट्रोलाइट तुटू शकते हे कशावर डिपेंड करते, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशनवर डिपेंड करते. बरोबर. याच्यासाठी त्याने एक्सप्रेशन दिलं की किती आपण डायल्युशन केलं सोल्युशनला, किती व्हॉल्यूम वाढवलात तर वीक इलेक्ट्रोलाइटचे डिग्री ऑफ डिसोसिएशनवर काय फरक पडते. म्हणजेच याच्यात आपल्याला ह्या 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं बेसिकमध्ये. एक म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असते, डिग्री ऑफ डिसोसिएशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट. हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंच आहे, तरी पण एकदम एका मिनटासाठी मी सांगून देतो. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय. डिग्री ऑफ डिसोसिएशन हे काय सांगते, याला इंडिकेट करतो आपण अल्फानी. ठीक आहे, हे काय सांगते, अल्फा म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट, molecules of electrolyte dissociate to the total number of moles of electrolyte taken. बरोबर. number of moles of electrolyte dissociate to the total number of moles of electrolyte taken. टोटल पैकी किती डिसोशिएट होऊन राहिला, टोटल पैकी किती डिसोशिएट होऊन राहिला हे काढण्यासाठी आपण काढत असतो अल्फा. ठीक आहे, बरोबर. जनरली आपण जो टोटल आहे त्याला जर सपोज 1 मोल घेतलं तर 1 मोलपैकी किती तुटून राहिला. ठीक आहे, जेवढा तुटून राहिला हे जर माहीत असलं आपल्याला तर आपल्याला काय माहीत पडते, अल्फा. बरोबर. अल्फा हा आपल्याला सांगते की एखाद्या इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलाइट आपण टाकलात की तो किती त्याच्यातला डिसोशिएट होऊन राहिला, टोटल डिसोशिएट होऊन राहिला का. ठीक आहे, किती फ्रॅक्शनमध्ये डिसोशिएट होऊन राहिला, किती त्याचा टोटलपैकी किती फ्रॅक्शन तुटून राहिलं, याचा आन्सर आपल्याला अल्फा सांगते. अल्फाच्या भरोशावर आपण 2-3 प्रकारचे सबस्टन्स पाहले होते, आठवा जरा. अल्फा इज इक्वल टू जर 1 असेल म्हणजे पूर्णच जर तुटत असेल, पहा इकडे 1 घेतला, 1 पैकी 1ही तुटून राहिला तर अल्फा इज इक्वल टू काय होईल, अल्फा इज इक्वल टू 1. त्याला आपण म्हटलं होतं असे सबस्टन्स ज्याचा अल्फा इज इक्वल टोटल तुटते, जेवढा घेतला 1 मोल NaCl घेतला पूर्णच तुटते, म्हणजे त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे. नंतर जेवढा घेतला त्याच्यापैकी काहीच नाही तुटून राहिला, बरोबर, काहीच नाही, जेवढा घेतला तेवढाच आहे, म्हणजे याचा अर्थ 0, हे 0 आहे, तुटूनच नाही राहिला काहीच. बरोबर. जसं आपण ग्लुकोज घेतलं, सॉरी, हो ठीक आहे,
किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट अजून दुसरा कोणता मटेरियल घेतला आपण युरिया घेतला, तुटूनच नाही राहिला, तर असे जे सबस्टन्स असतात त्याला म्हणतो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि याच्याच मधात एक सबस्टन्स आहे तो म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये एक मोलपैकी फक्त 0.05 किंवा आपण जर पर्सेंटमध्ये काढतो म्हटलं तर मॅक्सिमम 1% किंवा 2%च तुटते. 100%पैकी 1 किंवा 2%च तुटते, किंवा एवढा फ्रॅक्शन तुटत असेल, अल्फा इज इक्वल टू एवढा येत असेल. तर असं जर असेल की 0पेक्षा जास्त आणि 1पेक्षा कमी जर व्हॅल्यू असेल तर त्याला म्हणतो आपण वीक इलेक्ट्रोलाइट. 0पेक्षा जास्त आणि 1पेक्षा कमी जर अल्फाची व्हॅल्यू असेल तर त्याला म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट. आणि आपण फोकस करणार आहे वीक इलेक्ट्रोलाइटवरच, बरोबर. आता सपोज एखादा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामध्ये 1 मोलपैकी फक्त एवढाच तुटून राहिला, बरोबर. अल्फा त्याचा किती आला? अल्फा आला त्याचा 0.05. सपोज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, बरोबर आहे. अल्फा सपोज खूप कमी आहे, 0.05 आहे, ठीक आहे. तर कोणा विचारलं पर्सेंट डिसोसिएशन किती, तर तुम्ही काय करायचं, हे जे अल्फा आहे, अल्फाला 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच अल्फा आहे तुमचा 0.05 इंटू 100, तर व्हॅल्यू आली किती पर्सेंट? 5%, बरोबर आहे. आणि कोणी याच्या उलटं विचारलं, म्हणजेच पर्सेंट डिसोसिएशन तुम्हाला गिवन आहे. गिवन काय आहे? पर्सेंट डिसोसिएशन, ठीक आहे. पर्सेंट डिसोसिएशन किती आहे? 5%. तुम्हाला विचारलं अल्फा किती, ठीक आहे. तर अल्फा इज इक्वल टू याच्या जस्ट अपोजिट, हे जर मल्टिप्लाय केलं होतं, इथं आता काय करायचं आहे? डिवायडेड बाय. तर हे येईल तुमचं 0.05, ठीक आहे. तर अशा प्रकारे अल्फा जर माहीत असेल तर तुम्ही पर्सेंट डिसोसिएशन काढू शकता त्याचं, बरोबर. आणि पर्सेंट डिसोसिएशन माहीत असेल तर तुम्ही अल्फा काढू शकता. पुढे याचे प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे, बरोबर. चला अजून एक गोष्ट, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे असे सबस्टन्स जे पार्शियली डिसोशिएट होतात, पूर्ण तुटत नाही, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण वीक इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये वीक ॲसिड आणि वीक बेस. आता हे वीक ॲसिड वीक बेसवरच आपण फोकस करणार. कशासाठी? डेरिव्हेशन फॉर ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. चला सुरू करू. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. हां, ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ हे एक रिलेशन आहे. इट इज relationship between degree of dissociation of weak electrolyte and concentration or volume of solution of weak electrolyte. म्हणजे दोन गोष्टीतलं रिलेशन आहे. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि व्हॉल्यूम, और अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन, या दोघातलं रिलेशन, ठीक आहे, बरोबर. चला आता पाहू आपण वीक ॲसिडसाठी डेरिव्हेशन काय होईल आणि त्यानंतर वीक बेससाठी, ठीक. हां, क्वेश्चन पहा. डिराइव एक्सप्रेशन ऑफ ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिडसाठी आपल्याला हे डिराईव्ह करायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण एक पहिले वीक ॲसिड कन्सिडर करू आणि त्याच्यासाठी एक्सप्रेशन लिहायचा प्रयत्न करू, ठीक आहे. चला काय केलं आपण? कन्सिडर अ वीक ॲसिड. का मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं सवय करून ठेवायचं वीक ॲसिड म्हणायची कोणाला? याची, ठीक आहे. किती घेतला? 1 मोल, बरोबर आहे. 1 मोल किती आहे हे? इनिशियली प्रेझेंट 1 मोल इनिशियली प्रेझेंट इन
1 dm cube, 1 dm cube volume, or v dm cube, v dm cube volume of solution. ठीक आहे. 1 मोल आपण वीक ॲसिड घेतला याचे, तो कशात आहे, व्ही डी एम क्यूब व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन याच्यामध्ये आहे. बरोबर. नंतर ॲट इक्विलिब्रियम आपण घुसून पाहिलं याच्या इक्विलिब्रियममध्ये, तर या 1 मोलपैकी आउट ऑफ वन मोल, ठीक आहे, अल्फा इज डिसोशिएटेड. अल्फा फ्रॅक्शन काही आहे, 1 मोलपैकी काही मॉलिक्यूल जे आहे ते डिसोशिएट झाले, बरोबर. ठीक आहे. वाईल राहिला किती अनडिसोशिएट, 1 मायनस अल्फा रिमेन्स अनडिसोशिएट. चला, हे झालं भाषण. ठीक. आता लिहू आपण कसं होईल इक्वेशन याची. एच ए याचं डिसोशिएशन केलं आपण, हा वीक आहे, याचं ॲक्वायस सोल्युशन आहे एच प्लस आणि ए मायनस. ठीक आहे. पुन्हा हे असोशिएट होतील, हा अनडिसोशिएट मॉलिक्यूल आणि हे आहे त्याचे आयन्स. ठीक आहे. आयन्स सुरुवातीला हा घेतला आपण 1 मोल. ठीक आहे. 1 मोल घेतला, हे किती आहे 0 आणि 0 इनिशियल. ठीक. नंतर आपण पाहिलं याला कुठं, ॲट इक्विलिब्रियमवर काय झालं याच्यासोबत ते पाहू. इक्विलिब्रियमवर याचं प्रमाण किती राहिलं, अनडिसोशिएटेड किती राहिला, हा तर पहिले 1 होता, अल्फा डिसोशिएट झाला म्हणजे राहिला किती 1 मायनस अल्फा. ठीक आहे. मग हा किती बनला, हा बनला अल्फा आणि हा बनला अल्फा. ठीक आहे. हे झाले याचे नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला माहीत आहे कॉन्सन्ट्रेशन जर एक्सप्रेस करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय असते, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स अपॉन व्ही. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डी एम क्यूब काय होईल, हे होईल कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. बरोबर. हे होईल अल्फा व्ही, याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं असेल ॲट इक्विलिब्रियम आणि अल्फा व्ही. बरोबर. ठीक. आता कोणी विचारलं, हां कधी प्रॉब्लेममध्ये काय येते, प्रॉब्लेममध्ये तो विचारते की एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन सांगा ॲट इक्विलिब्रियम, तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, एच प्लस म्हणजेच अल्फा बाय व्ही. चल, आता हे आपलं कंडिशन झाली. ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन हे आहे 1 मायनस अल्फा बाय व्ही, अल्फा बाय व्ही. बरोबर. त्यातल्या त्यात आपल्याला एक गोष्ट अजून माहीत आहे, तो म्हणजेच याचा डिसोशिएशन कॉन्स्टंट. आता काढणार आहे आपण डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड याचे. ठीक आहे. काय आहे फॉर्म्युला होईल सांगा, के इज इक्वल टू होईल आपला एच प्लस कॉन्सन्ट्रेशन याच्या या इक्वेशनसाठी, बरोबर, ए मायनस कॉन्सन्ट्रेशन अपॉन अनडिसोशिएट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन एच ए. ठीक आहे. आता जर पाहिलं तुम्ही ॲट इक्विलिब्रियम व्हॅल्यू पुट केल्या आपण. ठीक आहे. एच प्लस इज इक्वल टू किती आहे अल्फा बाय व्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर ए मायनस किती आहे कॉन्सन्ट्रेशन अल्फा बाय व्ही. ठीक. आणि एच ए किती आहे, एच एचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मायनस अल्फा बाय व्ही. ठीक आहे. याच्या व्हॅल्यू पुट करू या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केलं तर के इज इक्वल टू किती येईल, तर के इज इक्वल टू आला आपलं, याच्या व्हॅल्यू पुट केलं तर अल्फा व्ही बरोबर अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. ठीक आहे. हे आला आपलं व्हॅल्यू पुट केल्यानंतर. ठीक. आता याच्यापैकी हा एक खालचा व्ही कॅन्सल आणि हा एक वरचा व्ही कॅन्सल. ठीक आहे. तर याला सॉल्व केलं तर के इज इक्वल टू आला आपला अल्फा म्हणजे अल्फा स्क्वेअर. बरोबर आहे. हे आहे 1 मायनस अल्फा आणि हे आहे व्ही, याला 1 मायनस अल्फा आणि हे आलं तुमचा व्ही.
ठीक आहे, हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला. ठीक, आता याच्यातच मला सांगा, जर सपोज आपला वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये पहिलेच आपण म्हटलं आहे की तो कम्प्लिटली डिसोशिएट नाही होत, एकदम कमी डिसोशिएट होते. जरा लक्ष द्या, खूपच कमी डिसोशिएट होते. 100पैकी जर पाहिलं तर फक्त 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी डिसोशिएट होते. म्हणजेच इक्विलिब्रियममध्ये जर घुसलो आपण तर डिसोशिएट व्हायचं प्रमाण एकदम निग्लेजिबल आहे. ठीक आहे, डिसोशिएशन होण्याचं प्रमाण कसं आहे, निग्लेजिबल आहे. म्हणजेच अनडिसोशिएटेड जो आहे तो जवळपास जेवढा घेतला तेवढा आहे. म्हणजेच 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू किती होईल, जर तुटतच नसेल तर 1 मायनस अल्फा हा पूर्ण जेवढा आहे तेवढाच घेतला होता तेवढाच, त्याला नियरली इक्वल टू 1 जर लिहिलं आपण तर फॉर्म्युला आपला होईल के म्हणजे कोण, हा आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ॲसिड. पाहिलं होतं आपण, हा यालाच आपण आयनिक कॉन्स्टंट आहे म्हटलं होतं. ठीक, व्हॅल्यू पुट केली, फॉर्म्युला आला आपला अल्फा स्क्वेअर बाय व्ही. ठीक आहे, आता आपल्याला डिग्री ऑफ डिसोशिएशन लिहिता येईल अल्फा स्क्वेअर, किंवा डायरेक्टली लिहितो मी याला अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के इंटू व्ही. हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यात तुम्हाला दिसून राहिलं की दोन गोष्टीचं रिलेशन आहे इथं. एक म्हणजेच हा तर कॉन्स्टंटच आहे, कोणासाठी आहे, वीक ॲसिडसाठी. याचं सुद्धा काही घेणं देणं नाही, पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. तर हे जे एक्सप्रेशन आहे हे दोन क्वांटिटीचं रिलेशन आहे, एक म्हणजेच डिग्री ऑफ डिसोशिएशन आणि दुसरं म्हणजे डायल्यूशन. तर या इक्वेशनपासून आपल्याला काय माहीत होते, या इक्वेशनपासून आपल्याला माहीत होते की डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट is directly proportional to under root or square under root of व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे याचा अर्थ असा होते की जसं जसं तुम्ही डायल्यूशन सोल्युशनचं वाढवणार किंवा त्याचं व्हॉल्यूम वाढवत जाणार तसं तसं त्याचे डिसोशिएशन व्हायची टेंडन्सी वाढत जाते. बरोबर का? ठीक आहे, वीक इलेक्ट्रोलाइट हे तुटत जातात जसं जसं आपण डायल्यूशन वाढवतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथून काय माहीत झालं, इथून असं माहीत झालं की डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऑफ वीक ॲसिड इज ठीक आहे डायरेक्टली proportional to the square root of volume of solution. ठीक, वीक ॲसिडचं जसं जसं तुम्ही डायल्यूशन वाढवत जाल तसं तसं ह्याचं तुटण्याची टेंडन्सी वाढत जाते. म्हणजेच 1 लिटर आहे, 1 लिटरमध्ये मोजकेच तुटे, अजून 2 लिटर, इन्फायनाईट डायल्यूशन तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शिकलात. तुटणं वाढत जाते. तो आपण ग्राफ पाहिला होता, त्या ग्राफमध्ये तेच गोष्ट पाहायला मिळते आपल्याला की वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये तुटणं वाढत जाते जसं जसं डायल्यूशन वाढते. ठीक आहे, आता एक अजून तुम्हाला माहीत आहे की हेच गोष्ट जर मला व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये सांगायची आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला एक नक्की माहीत आहे की C इज इक्वल टू 1/V. दुसऱ्या पेनाने लिहितो हे, C इज इक्वल टू 1/V. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. कसं, C म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. C म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच N/V लिहितो आपण मोलॅरिटीसाठी. बरोबर, नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, चला, तर C इज इक्वल टू 1/V. ठीक, या इक्वेशनमध्ये आपल्याला हे पुट करायचं आहे. ठीक, किंवा या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. तर हे काय होईल, तर हे होईल इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन KA इज इक्वल टू 1/V. C इज इक्वल टू 1/V म्हणजेच हा वर जाईल, अल्फा स्क्वेअर C होईल. ठीक आहे ना, अल्फा स्क्वेअर C. आता अल्फा स्क्वेअर C, कधी कधी क्वेश्चन काय येते, C ची व्हॅल्यू काढा, अल्फाची व्हॅल्यू असते, K ची व्हॅल्यू माहीत असते. ठीक आहे, C काढा म्हणू शकते, कधी अल्फा काढा म्हणू शकते. C ची व्हॅल्यू माहीत असते, K ची व्हॅल्यू माहीत असते. ठीक आहे, चल,
हेच आपण इक्वेशन इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतो, ते व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये आपल्याला माहीत आहे C इज इक्वल टू 1/v आहे. ठीक, तर K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. अल्फा स्क्वेअर C इथं अल्फा इज इक्वल टू काय होईल, अल्फा इज इक्वल टू होईल अंडर रूट KA/C. हे काय सांगते, हा फॉर्म्युला आपल्याला सांगते की डिग्री ऑफ डिसोसिएशन of weak acid is inversely proportional to the square root of concentration of solution. याचं मीनिंग काय, याचं मीनिंग असं की कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर मॉलिक्यूल जवळ असेल, आणि जवळ असेल तर तुटणार नाही, तुटणं कमी असेल. जर कॉन्सन्ट्रेशन कमी होत असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं म्हणजे व्हॉल्यूम वाढणं म्हणजे डायल्यूशन वाढेल, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन जर कमी होत असेल तर अल्फा वाढेल. कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे डायल्यूशन, इन्व्हर्सली. कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी, आणि कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं, व्हॉल्यूम खूप वाढला, तर अशा वेळेस डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढेल, कारण मॉलिक्यूल एकमेकापासून काय होईल, दूर जाईल. ठीक आहे, बरोबर. तर हे इथं महत्त्वाचे फॉर्म्युले कोणकोणते, महत्त्वाचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवाल, हा आणि हा. याच फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम असतात. 1, 2, 3, 4 हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे एक्सप्रेशनचे. ठीक, तर हे झालं पहिलं एक्सप्रेशन फॉर वीक ॲसिड. अशाच प्रकारे सिमिलर तुम्हाला वीक बेसचं करायचं आहे. फक्त फरक काय आहे, तर तुम्हाला वीक बेसमध्ये BOH घ्यायचा आहे, कोणाच्या जाग्यावर, HA च्या जाग्यावर. ठीक.